खेळातील डॉक्टर डोंबरे पाटील कुटुंबाने इटलीत नुकत्याच झालेल्या 70.3 आयर्नमॅन ट्रायलथॉन स्पर्धेमध्ये बाजी मारत पुण्याचा आणि भारताचा झेंडा जगाच्या नकाशावर रोवला आहे। हडपसरमध्ये राहणारे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत शिवाजीराव डोंबरे पाटील यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर वैशाली डोंबरे पाटील, कन्या प्राची व मुलगा प्रसाद यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे। हा विक्रम झाल्याचे मानपत्र नुकतेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीनं डॉक्टर चित्रा जैन यांनी डोंबरे पाटील कुटुंबाला प्रदान केले। आयर्नमॅन ट्रायलथॉन ही स्पर्धा इटलीतील रोमालिया येथे 22 सप्टेंबर 2024 रोजी झाली। या स्पर्धेत डॉक्टर संपत, डॉक्टर वैशाली आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे अंतिम वर्षात शिकणारी प्राची व प्रथम वर्षात शिकणारा प्रसाद यांनी सहभाग घेतला। एड्रियाटिक समुद्रामध्ये 1.9 किलोमीटर पोहणे, त्यानंतर लगेच 90 किलोमीटर सायकल चालवणे आणि 21 किलोमीटर धावणे असं या स्पर्धेचं स्वरूप होतं। ही संपूर्ण स्पर्धा 8 तासात पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होतं। विविध देशातील 3500 पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते। पोहण्याच्या वेळी समुद्रातील लाटांचा व सायकलिंगच्या वेळी प्रचंड वारा व चढ उतारांचा सामना स्पर्धकांना करावा लागला, परंतु डोंबरे पाटील कुटुंबातील चारही सदस्यांनी शारीरिक व मानसिक आव्हानांवर मात करत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली। या स्पर्धेसाठी चौघेही 8 ते 10 महिन्यांपासून प्रचंड मेहनत घेत होते। प्राची व प्रसाद यांनीही आपला अभ्यास सांभाळून स्पर्धेसाठी सरावाला वेळ दिला। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनी आज एक त्यामध्ये रेकॉर्डची नोंद झाली आहे की ही जगातली अशी पहिली फॅमिली आहे की ज्यांनी एकाच अटेम्प्टमध्ये किंवा एकाच स्पर्धेमध्ये हाफ आयर्नमॅन म्हणजे आयर्नमॅन 70.3 आम्ही कंप्लीट केलेली आहे। आणि योगायोगाने आम्ही चौघही जण मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहोत। इटली रोमालियामध्ये सप्टेंबर 22, 2024 मध्ये आम्ही ही स्पर्धा पूर्ण केली आणि हा विक्रम प्रस्थापित केला। ह्याच्यातून आम्ही असा एक मेसेज देऊ इच्छितो की आपल्या व्यायामाचं किंवा शरीर स्वास्थ्याचं अतिशय चांगलं बॉन्डिंग आपल्या फॅमिलीमध्ये होऊ शकतं आणि ह्याच्यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि अशा प्रकारचं वर्तन आपल्या फॅमिलीमध्ये पण असावं। आणि आयर्नमॅनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट तर फिटनेसच असतो, कारण की जेवढं रनिंग आपण फास्ट करू शकू तेवढ्या टाईममध्ये आपण कंप्लीट करू शकतो। आणि त्यामुळे आम्हाला चौघांना एक छान टीमवर्क पण झालं, कारण की आम्ही सोबत ट्रेनिंग करायचो आणि त्याचा फिटनेसमध्ये खूप जास्त आम्हाला बेनिफिट कळून येतो, कारण की पटपट काम होतं किंवा कॉलेजचं पटकन अभ्यास सांभाळून ट्रेनिंग पण छान होतं, म्हणून ह्याचा आम्हाला फिटनेसमध्ये तर खूप छान बेनिफिट मिळालं। रेसच्या शेवटच्या 3-4 महिन्यामध्ये अनेक अडथळे आले, कारण जसं मुलीला नी इंजुरी झाली होती त्याच्यामुळे 3 महिने तिला वॉकरवरच कॉलेजला येणं जाणं करता येत होतं, त्याच्यामुळे तिचा व्यायाम खूप कमी पडला होता। पण स्पर्धेच्या 15 दिवस अगोदर तिने चांगली ट्रेनिंग व्यवस्थित करून स्पर्धेची चांगली तयारी केली। तसंच मुलगा माझा 12वीत असल्यामुळे त्याचा नीटचा अभ्यास त्याला बऱ्यापैकी करावा लागत होता, पण तरीसुद्धा नीटचा अभ्यास सांभाळून तो त्याच्या ट्रेनिंगला योग्य असा वेळ देत होता। बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपली मुलं पाहिजे तेवढं लक्ष आपल्या तब्येतीकडे देत नाही, पण मुलांना आपण जर योग्य मार्गदर्शन केलं, योग्य मोटिवेट आपण जर करत राहिलो तर आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा सुद्धा मुलं खूप छान परफॉर्म करू शकतात।